मध्ये ओबीसींचा महामोर्चा होतोय। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी तसंच मराठा समाजाला आरक्षणासाठी काढलेला 2 सप्टेंबरचा जी रद्द करावा या मागणीसाठी ओबीसी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह विदर्भातले दिग्गज ओबीसी नेते या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील। आज यशवंत स्टेडियम इथं या महामोर्चाला सुरुवात होणार आहे। संविधान चौकात मोर्चाचा समारोप होणार आहे। या संदर्भातच बबनराव तायवाडे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। सकल ओबीसी महामोर्चाचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात असलेल्या या महामोर्चाची काही आवश्यकता नव्हती असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांची भूमिका आहे। भूमिका जाणून घेऊया। या जीआरमुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। जेव्हा मराठा आंदोलकांनी मुंबईकडे कूच केली आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात यावे, सरसकट मराठा जातीला ओबीसी कुणबी आहेत असं जाहीर करावं सरकारने, अशा प्रकारची भूमिका घेऊन मुंबईकडे कूच केली। त्यांना एन्काउंटर करण्याकरता लगेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दुसऱ्या दिवशी नागपूरमध्ये आंदोलनाला सुरुवात केली आणि ठामपणे आम्ही सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये आणि ही आग्रहाची मागणी घेऊन आम्ही प्रतिकार केला त्यांच्या मागणीचा। आणि म्हणून जेव्हा 2 तारखेला सरकारने त्यांच्याकरिता एक शासन निर्णय काढला आणि त्यांचं समाधान केलं, त्यांचं समाधान झालं, त्यांनी त्यांचं आंदोलन संपवलं। आम्ही त्या जीआरचा अभ्यास केला। नंतर 4 तारखेला सरकारचे प्रतिनिधी आमच्याकडे चर्चेला आले आणि त्यांनी आमच्याशी चर्चा केली। तेव्हाही आम्ही सर्व अभ्यास केल्यावर ते सांगितलं होतं की या जीआरमुळे ओबीसीला कुठेही धक्का लागला नाही, परंतु आमच्या इतरही 14 मागण्या होत्या, त्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारने आम्हाला दिलं। नंतर मुंबईला चर्चेला बोलावलं आणि आमचं पूर्ण समाधान केलं। तोपर्यंत या महाराष्ट्रातली एकही संघटना त्यांच्या मागणीला प्रतिकार करण्याकरता रस्त्यावर उतरलेली नव्हती। परंतु शासन निर्णय निघाल्यानंतर जी भूमिका आजच्या आंदोलनकर्त्यामध्ये जे सहभागी होणाऱ्या त्यांनी घेतली, ओबीसीचं आरक्षण संपलं संपलं संपलं। अरे कुठे संपलं ओबीसीचं आरक्षण? संविधानाने मिळालेलं हे 27% आरक्षण आहे, त्याला कोणी संपवू शकत नाही। आणि 2 तारखेच्या जीआर मध्ये काय म्हटलं आहे की ज्या मराठा समाजाच्या व्यक्तीला कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याचं जात प्रमाणपत्र हवं असेल, त्याच्या वडिलोपार्जित वंशावळीतील नातेवाईकाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि तो नातेवाईक तशा प्रकारचं ऍफिडेव्हिट देत असेल की माझी ही वंशावळ आहे, याच्यामध्ये आम्ही एवढे नातेवाईक आहे, माझ्याकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र आहे, त्याच्यामुळे माझ्या नातेवाईकाला सुद्धा देण्यात यावं। त्याच्यामुळे नवीन माणूस कोण येऊन राहिलाय? एकच वाक्य सर्वांच्या तोंडामध्ये आहे, जे ते जाहीरपणे मोठ्या मोठ्याने बोलतात की आरक्षण संपलं, आरक्षण। अरे कसं संपलं, कुठे संपलं? हे तर आम्ही जेव्हा जबाबदारीने वक्तव्य करतो की कुठल्याही आरक्षणाला धक्का लागलेला नाही, चुकीच्या माणसाला या जीआरमुळे कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळणार नाही, तशा प्रकारे समजावून सांगा ना। याच्या शंका कुशंका ह्या त्या असं होईल तसं होईल, त्याला अर्थ नाही। शासन निर्णय काय म्हणतो, तो कशाच्या आधारावर काढलेला आहे? 2000चा अधिनियम आहे, 2012चे नियम आहे, याचं पूर्ण वाचन करावं आणि नंतर कन्क्लुजनवर यावं। मी सर्व वाचन करून कन्क्लुजनवर आलेलो आहो आणि त्याच्यामुळे या जीआरमुळे ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही, म्हणून आम्ही मोर्चामध्ये सहभागी नाही। अनुभवू शकतो बबनराव तायवाडे ठाम आहे, आजच्या मोर्चाची काही आवश्यकता नव्हती आणि या मोर्चात ते सहभागी होणार नाही। प्रवीण मुधोळकर, एनडीटीव्ही मराठी, नागपूर।